दाखवायला निघाले ना माझं आणि माझ्या समाजाचं आमचं लढल्याचं समाधान काय एक कव्याने निघालं ना काही काही मत होते एक दाख आणि मराठ्या पुढे नागाश काही काही जण असे वल्गना करत होते त्यावेळेस की या गॅजेटवर नुसार नुसता एक दाखा आम्ही नागाश मराठा समाजात 300 दाखवायला निघाले ना निघते ना हळूहळू सगळे जण मराठवाड्यातला मराठा 1 वर्षाच्या एक घर राहत 70-80 वर्ष नव्हतं ना दम्मा दम्माने मी माझा समाज घालतोय मला माझ्या समाजाच्या लेकराची काळजी कोणाकोणाला कशाची काळजी हे मराठा समाजाला चांगलं माहिती मी माझ्या समाजासाठी झुंजतोय झुंजणारे मी लढत राहणारे फक्त आता एक गोष्ट लक्षात आली जळणाऱ्याची संख्या लई मराठा समाजावर असल्यामुळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं हळूहळू मराठा समाजाला आरक्षणात घालावं लागणार आहे एकाएकी घातल्यावर खूप जणांचे पोटं दुखतात आणि ते दुखू द्यायचे नसतील तर आपण जरा दम्माने जाऊया त्याला नाविलाज आहे 70-80 वर्ष आपण दम काढला वर्ष 6 महिन्यात काय फरक पडणार नाही आपण टप्प्याटप्प्याने सगळे जाऊ आणि सगळे घालतो आता मी सातारा संस्थांच्या JR बद्दल सुद्धा परवा बोललो शिवेंद्रराजे साहेबाला स्वतः फोन करून सांगितलं की त्यावेळेस राजेसाहेब तुम्ही जबाबदारी उचलली मी विखे पाटील साहेबा सुद्धा बोलतो तर राजेसाहेबांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही फक्त एक कॉल विखे पाटील साहेबाला करा आम्ही ते सुद्धा उद्याच्या म्हणजे मी परवा बोललो होतो म्हणजे त्यांची काल बैठक होती म्हणजे त्यावेळेस ते मला म्हणले होते की आम्ही उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय घेतोय आणि मला अशी माहिती मिळाली की त्यांनी आयुक्तांना सांगितलंय अहवाल मागून घ्यायचं कारण मी कोल्हापूर गॅजेट सुद्धा सांगितलं त्यांना परवा सांगताना कोल्हापूर गॅजेट पण त्याच्यामध्ये घ्या आणि पुणे आणि औंध आणि साताऱ्याचं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे पूर्वीचं सातारा संस्थांचा खूप काही भाग अर्ध्या कोकणापर्यंत म्हणजे अर्ध्या कोकणापर्यंत सुद्धा मराठी आरक्षणात जाऊ शकते माझं ते सुद्धा कंटिन्यू सुरू आहे मी उपसमितीला हे पण सांगितलं की बऱ्याचशा योजना सारथीच्या कमी केल्या गेल्यात विनाकारण काही नसताना का कमी केल्या त्याही घ्या तर त्यांनी सांगितलं आता ते सुद्धा आम्ही मला वाटतं आणखी 2-4 दिवसात बैठक लावावं लागली सारथीबद्दल आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दल कारण तिथंही निधी नाही आहे महामंडळाला त्याच्यामुळे लोकांचे परतावे आहे ना नुसते LY ओपन करून दिले नुसतेच त्याला ॲक्सेप्ट करायला लागले पण पाठीमागच्या पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागले ते हत्या थकल्यामुळे तेही विषय मी त्यांना पूर्ण सांगितला तर त्यांनी सांगितलं आता पुन्हा एक बैठक घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी काढतो मी त्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक सुद्धा एक मराठवाड्यात लावा जेणेकरून आम्हाला आमचे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी काढता येतील तर त्यांनी तेही मान्य केलं की ठीक आहे आपण उपसमितीची एक बैठक मराठवाड्याला मोठी लावून घेऊ MPSCच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता पाठीमागचा त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला मला दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागणार आहे तुम्ही काय ते याला त्याला शब्द दिलेले आणि ते सोडून दिले कानवेळ केले माझ्यापेक्षा तसं होणार नाही तुम्हाला ते पूर्ण तातडीनं त्याचा मार्ग काढावा लागणार आहे वैद्यकीय